म्हणजे एका ठिकाणीच वादावादी झाली, पण 2 फिर्यादी वेगवेगळे 2 खोटे गुन्हे दाखल केले. बर. त्या गुन्ह्यामध्ये आम्ही 13 जणांनी 2 महिने साधारण जेल भोगलं. त्या सगळी साक्ष पुराव्यानंतर कोर्टानं त्या गुन्ह्यामधून आम्हा सगळ्यांना 13 जे आरोपी होते त्या सगळ्यांना निर्दोष सोडलेला आहे. बर. म्हणजे हे जो आरोप केला जातो तो खोटाच आहे ना. बर. ते गुन्हेच मुळात खोटे दाखल केले गेले. गोपीचंद पडळकरांना साधारण 17 ते 20 हजाराच्या दरम्यान मतं पडली आणि त्या मतांमुळं अनिलभाऊ बाबरांचा पराभव झाला त्या निवडणुकीमध्ये. हे बाबरां म्हणजे प्रस्थापित त्यांना धक्का बसला ना. तो एखादा त्या काळामध्ये अशी परिस्थिती होती की एखादा माणूस गाडीवरनं पडला 2 व्हीलरवरनं तरी त्याला पोलीस स्टेशनला नेऊन गोपीचंद पडळकरवर गुन्हा दाखल करायला लावायचे. पवार साहेबांचे जवळचे किंवा त्या तालुक्यातले अनिलभाऊ बाबर असतील ते राष्ट्रवादीचे म्हणजे पवार साहेबांचे, किंवा राजेंद्र अण्णा देशमुख असतील ते राष्ट्रवादीचे ते कोणाचे पवार साहेबांचे. म्हणजे असा थेट संघर्ष राष्ट्रवादी बरोबर आहे ना पहिल्यापासून. पण तुमचा मित्र म्हणून त्यांना काय सल्ला असेल? मित्र म्हणून त्यांनी लग्न करावं हाच माझा सल्ला असेल. नमस्कार, मी विष्णू सानप. प्लेट्सअप मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांचा वाद महाराष्ट्राने पाहिलेला आहे. मंगळसूत्र चोर म्हणत असे जितेंद्र आव्हाड त्या आवारामधून पाहताना आपल्याला तो व्हिडिओ आपण पाहिला असेल. त्यानंतर गोपीचंद पडळकर आणि त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली, तो देखील व्हिडिओ सोशल माध्यमावर किंवा प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून आपण पाहिला असेल. आणि त्यानंतर फ्रीस्टाईल झालेली हाणामारी कार्यकर्त्यांची आणि त्यानंतर एकमेकांमध्ये जो कुरघोडी करण्याचा प्रयत्न आपण माध्यमांच्या माध्यमातून पाहिला. त्यानंतर गोपीचंद पडळकरांचा एक फोटो व्हायरल झाला. तो फोटो होता, त्यांच्या हातात हातकडी होती आणि त्यांच्या शेजारी एक त्यांचा मित्र होता आणि दोघांच्या हातामध्ये हातकडी होती. आणि त्याला संदर्भ असा दिला जात होता की गोपीचंद पडळकर यांनी मंगळसूत्र चोरलं आणि त्यानंतर ही त्यांच्यावर कारवाई केली गेली त्यावेळी. मात्र तो फोटो कुठल्या गुन्ह्यातला आहे, खरंच गोपीचंद पडळकरांना अटक झाली होती का, आणि झाली होती तर कुठल्या गुन्ह्यात झाली होती, तर या गोष्टीचा उलगडा करण्याचा माझा प्रयत्न आहे. आणि याचा उलगडा खुद्द करणार आहेत जे गोपीचंद पडळकर यांच्यासोबत हातकडी लावून बसलेले त्यांचे मित्र होते, त्यांचे जुने मित्र जगन्नाथ जानकर असं त्यांचं नाव आहे. तेच माझ्यासोबत आहेत. स्वागत आहे तुमचं. नमस्कार. आता जी ओळख करून देताना मी तुम्हाला सांगितलं की गोपीचंद पडळकर यांच्या संदर्भात आपण बोलतोय, तर गोपीचंद पडळकर आणि तुम्ही खरंच मित्र आहेत का? हो, आम्ही एकदम खास पहिल्यापासूनचे मित्र आहे. म्हणजे त्यांच्या राजकारणाची सुरुवात आणि माझ्या राजकारणाची सुरुवात त्यापासूनचे आम्ही खूप जवळचे मित्र आहे. बरं, म्हणजे राजकारणात तुम्ही कुठल्या पक्षात होतात? आम्ही माझ्या राजकारणाची सुरुवात आणि त्यांच्याही राजकारणाची सुरुवात राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून झालेली आहे. बरं, जो एक आता सोशल मीडियावर फोटो व्हायरल होतोय, तुम्ही अगदी एका ओट्यावर बसलेले आहेत आणि दोघांच्या हातामध्ये हातकडी आहे, तो खरा फोटो आहे? तो फोटो खरा आहे, पण ज्या गुन्ह्यामध्ये तो म्हणजे आता दाखवलं जातंय की तो मंगळसूत्र चोरीमध्ये गोपीचंद पडळकरांना अटक झाली होती, त्या गुन्ह्यातला तो फोटो आहे, तो त्या गुन्ह्यातला फोटो नाही. मग हा गुन्हा कुठला आहे? हा गुन्हा आटपाडी खानापूर विधानसभा मतदारसंघाच्या पाणी प्रश्नासाठी टेंबू उपसा सिंचन जी योजना आहे त्या योजनेच्या रखडलेल्या कामाच्या विरोधामध्ये आम्ही कराड या ठिकाणी त्याचं कार्यालय आहे, त्या कार्यालयावरती आंदोलन केलं होतं. त्याच्यामध्ये जो 353चा गुन्हा दाखल झाला होता त्या गुन्ह्यामध्ये आम्हाला कराड पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर कोर्टामध्ये हजर केलं होतं. तो कराड कोर्टाच्या बाहेरचा त्यावेळेचा फोटो आहे. बरं, म्हणजे कोर्टाच्या बाहेर तुम्ही बसलो होतो. कोणी काढला तो फोटो? आमच्याच मित्रांनी कुणीतरी काढलेला आहे ना. बरं, असंच. म्हणजे मंगळसूत्र चोरीचा जो काही आरोप केला जातो किंवा विरोधक जे बोलतात त्या संदर्भात त्याचा काही संबंध नाही. मंगळसूत्र चोर असं जितेंद्र आव्हाड बोललेत किंवा सातत्यानं असं त्यांच्यावर आरोप होत असतो, काय ती भानगडी नेमकं काय? तो विषय काय आहे, गोपीचंद पडळकर आणि मी आणि आमच्या बरोबर बाकी 13 जणांच्यावरती 2012च्या दरम्यान एक 395चा गुन्हा दाखल होता. खोटा गुन्हा. म्हणजे गोपीचंद पडळकरांना राजकारणामध्ये अडवण्यासाठी तिथल्या प्रस्थापित मंडळींनी त्यावेळी लग्नामध्ये किरकोळ बाचाबाची झाली होती कार्यकर्त्यांची. त्या ठिकाणी गोपीचंद पडळकर उपस्थित नव्हते, मी उपस्थित नव्हतो. परंतु गोपीचंद पडळकरला जर आज नाही थांबवला तर भविष्यामध्ये आपल्याला अडचणीचा ठरू शकतो. म्हणून गोपीचंद पडळकरांच्या वरती तिथले काय लोक पुढे घालून, म्हणजे ते आमच्यातलीच होती लोक,
आमचे गोपीचंद पडळकरांचे पाहुण्याला जवळचीच लोक होते. ते पुढे त्यांना पुढे केलं आणि त्या ठिकाणी 395 आणि 307चा दरोडा हाफ मर्डर असा गुन्हा दाखल केला. म्हणजे एका ठिकाणीच वादावादी झाली, पण 2 फिर्यादी वेगवेगळे 2 खोटे गुन्हे दाखल केले. त्या गुन्ह्यामध्ये आम्ही 13 जणांनी 2 महिने साधारण जेल भोगलं. कुठल्या जेलमध्ये होते? सांगलीच्या जेलमध्ये आम्ही होतो त्यावेळी. त्यानंतर त्या गुन्ह्याचं कोर्टामध्ये सगळे साक्ष पुरावे झाले. त्या सगळे साक्ष पुराव्यानंतर कोर्टानं त्या गुन्ह्यामधून आम्हा सगळ्यांना 13 जे आरोपी होते त्या सगळ्यांना निर्दोष सोडलेला आहे. म्हणजे हे जो आरोप केला जातो तो खोटाच आहे ना. ते गुन्हेच मुळात खोटे दाखल केले गेले. किती वय होतं तुमचं त्यावेळेस, तुमचं आणि गोपीचंद पडळकरांचं? त्यावेळी साधारण माझं वय 2012 साली, म्हणजे 2012 सालची ती गोष्ट आहे. साधारण 28 माझं वय होतं. गोपीचंद पडळकरांचं 30-31 वय होतं त्यावेळी. बरं. तुम्ही आता असं म्हणत होतात की प्रस्थापित त्यावेळेचे जे राजकारणी होते त्यांचा डोळा होता गोपीचंद पडळकरांवर, की हा भविष्यात आपल्याला अडचणीचा ठरू शकतो. बरोबर. तर कोण होते ते प्रस्थापित नेते त्यावेळी? आता गोपीचंद पडळकरांच्या राजकारणाची सुरुवात ही आटपाडी खानापूर विधानसभा मतदारसंघातनं झाली. त्यांनी 2009 साली आटपाडी खानापूर विधानसभा मतदारसंघातनं राष्ट्रीय समाज पक्षातनं विधानसभेची निवडणूक लढली होती. त्यावेळी महाराष्ट्रामध्ये प्रस्थापित मंडळी म्हणजे त्या भागातली म्हणलं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी. त्यावेळी अनिल भाऊ बाबर हे राष्ट्रवादीचे नेते होते, सदाशिव पाटील हे काँग्रेसचे नेते होते. ही दोघं त्या ठिकाणी निवडणूक लढवत होते आणि त्यांच्या विरोधामध्ये गोपीचंद पडळकरांनी निवडणूक लढवली. जे अनिल भाऊ बाबर आहेत ते त्यावेळचे गृहमंत्री आराबांचे ते मानसबंधू होते. म्हणजे आराबा आणि मानसबंधू आराबांचे बाबरसाहेब होते. आणि त्या इलेक्शन मध्ये गोपीचंद पडळकरांना साधारण 17 ते 20 हजाराच्या दरम्यान मतं पडली आणि त्या मतांमुळे अनिल भाऊ बाबरांचा पराभव झाला त्या निवडणुकीमध्ये. हे बाबरां म्हणजे प्रस्थापित त्यांना धक्का बसला ना तो. गोपीचंद पडळकर जर उभा झाले नसते तर दोघांमध्ये संघर्ष होऊन कदाचित बाबर बी निवडून आले असते. पण गोपीचंद पडळकर लढल्यामुळं अनिल भाऊ बाबरांचा पराभव झाला आणि इथून पुढच्या भविष्याच्या राजकारणामध्ये गोपीचंद आपल्याला अडचणीचा ठरू शकतो असे त्यांचे भावना झाली ना. त्या भावनेतनं त्यांनी तिथून पुढच्या काळामध्ये गोपीचंद पडळकर कसा थांबला पाहिजे ह्यासाठी कुठली तरी म्हणजे एखादा त्या काळामध्ये अशी परिस्थिती होती की एखादा माणूस गाडीवरनं पडला 2 व्हीलरवरनं तरी त्याला पोलीस स्टेशनला नेऊन गोपीचंद पडळकरवर गुन्हा दाखल करायला लावायची. अशी परिस्थिती होती. बरं, गोपीचंद पडळकर पहिल्यापासूनच जाहलेत की आता आमदार झाल्यापासून महाराष्ट्र पाहतोय त्यांचे जहाल भाषण असतात, एकदम कडक शब्दात त्यांचे भाषण असतात, तीव्र टीका असते, तर तेव्हापासून ते तसे? गोपीचंद पडळकर राजकारणाची सुरुवातच आक्रमकतेत नाही, ते पहिल्यापासूनच आक्रमक आहे. म्हणजे तुम्ही त्यांची जुनी भाषणं काढून बघितली ना तुमच्या लक्षात येईल. त्यांचा संघर्ष म्हणजे मुळात ते संघर्षातनं आलेलं नेतृत्व आहे आणि संघर्षामध्ये आक्रमकता असली तर माणसं म्हणजे समाजामध्ये किंवा एक इमेज तयार होती किंवा लोक माग असतात. बर, तुमची त्यांची पहिली भेट कुठे झाली आणि कशी झाली? ते राष्ट्रीय समाज पक्षाचे सांगलीचे जिल्हाध्यक्ष होते. त्यावेळी मी म्हणजे त्यांच्या अगोदरपासून मी राष्ट्रीय समाज पक्ष विद्यार्थी आघाडीचा सांगलीचा जिल्हाध्यक्ष होतो आणि त्या काळामध्ये मीही तेवढाच आक्रमक होतो. बर, फक्त स्टेजवरनं भाषण करण्यामध्ये ते प्रचंड आक्रमक पटायत होते. आणि मी आंदोलन संघटन मी 2007 साली महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या विद्यार्थ्यांच्या फीच्या संदर्भामध्ये मी साताऱ्याचं समाज कल्याण ऑफिस फोडलं होतं. त्यामुळे मी चळवळ आणि राजकारणामध्ये आक्रमक आणि सक्रिय होतो. आणि ते तिकडं रासपमध्ये काम करत होते, मी इकडं रासपकामध्ये काम करत होतो आणि त्या माध्यमातून आमच्या दोघांचे, माझं गाव आणि त्यांचं गाव 15 किलोमीटरचं अंतर आहे. त्यामुळं एका पक्षामध्ये काम करत असल्यामुळं दोघांची आमची ओळख झाली. त्या ओळखीमधनं मग दोघं आम्ही आक्रमक असल्यामुळं विचार जुळले. बरोबर. तर आता तुम्ही विषयच केला आता राष्ट्रीय समाज पक्षाचा, तर तुम्ही राष्ट्रीय समाज पक्ष सोबत सोडला की कसं? सोबत सोडला. का सोडला बरं नेमकं? अंतर्गत राजकारण काही गोष्टी असतात
त्यामध्ये गोपीचंद पडळकर म्हणजे माननीय महादेवरावजी जानकर साहेब हे म्हणजे तसे माझ्या घरातलेच आहेत. बर. परंतु त्यावेळेस गोपीचंद पडळकर आणि रासपचा मध्ये जो अंतर्गत वाद झाला त्या वादामध्ये मी गोपीचंद पडळकरांच्या बरोबरच राष्ट्रीय समाज पक्ष म्हणजे तुम्ही आज पण पडळकरांच्या बरोबर आणि मित्र काय गोपीचंद पडळकरांनी आता काही आमदार झाल्यापासून काही जुने मित्र बदलले किंवा नवीन मित्र आता त्यांना सदाभाऊ सारखे मित्र भेटलेत, काय फरक काय जाणवतो? नाही, सदाभाऊ खोते त्यांच्या बरोबर पहिल्यापासूनच म्हणजे ज्यावेळी गोपीचंद पडळकरांनी राष्ट्रीय समाज पक्ष सोडला त्यानंतर त्यावेळी सदाभाऊ हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेत होते आणि त्यावेळी सदाभाऊ खोतांनी प्रयत्न केला होता की गोपीचंद पडळकरांना स्वाभिमानीचं महाराष्ट्राचं अध्यक्ष करायचं, युवकचं. बर. स्वाभिमानीचं युवकचं जे रविकांत तुपकरांना अध्यक्ष केलं ते त्यावेळी रासपमधनं गोपीचंद पडळकर बाहेर पडल्यानंतर त्यांनी ऑफर दिली होती. आमची बैठक ही झाली होती त्यावेळी उत्तमराव जानकर हे बी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत होते. सदाभाऊ आमची बैठक झाली होती, त्या बैठकीला मी उपस्थित होतो. त्यामुळे सदाभाऊ खोत आत्ता मित्र आहेत असं नाही, सदाभाऊ खोत हे पहिल्यापासून त्यांचे मित्र आहेत. बर. मग त्याच्यानंतर गोपीचंद पडळकर भाजपमध्ये आले. 2014ची विधानसभा निवडणूक त्यांनी भाजपमध्ये लढली. ते असं काय झालं होतं बरं? गोपीचंद पडळकर म्हणाले की बिरुदेवाची शपथ त्यांनी सांगितली आणि भाजपला मतदान करू नका असं बोलले होते. ते काय नेमकं इतका राग का आला होता त्यांना त्यावेळेस? त्यावेळची परिस्थिती म्हणजे ह्या सगळ्या दोन्ही सरकारने फसवलं होतं. म्हणजे आपण म्हणजे हे काँग्रेस राष्ट्रवादीवाले आपली फसवणूक करतात म्हणून आपण भाजपला सहकार्य करतोय, पण भाजप आपली फसवणूक करते ह्या रागात ते बोलले होते. बर. काय मग आता गोपीचंद पडळकर हे सातत्याने पवार फॅमिलीविषयी आक्रमक भाषेमध्ये बोलत असतात. काय असं त्यांचं वैर आहे आणि काय अशी दुश्मनी आहे की पवार फॅमिली म्हटलं की ते सोडतच नाहीत? आता अजित पवार बघा महायुतीचा भाग आहेत तरी सुद्धा ते त्यांना सोडत नाहीत. असं काय राग आहे? गोपीचंद पडळकरांच्या राजकारणाची सुरुवात ज्यावेळी झाली त्यावेळी त्यांचा थेट संघर्ष हा राष्ट्रवादीच्या लोकांबरोबर झालाय पहिल्यापासून. बर. म्हणजे आर पाटील गृहमंत्री सांगली जिल्ह्यातले, गोपीचंद पडळकरांचा जिल्हा सांगली, आणि गोपीचंद पडळकर राजकारणामध्ये पुढे आला नाही पाहिजे यासाठी त्यावेळीचे काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार जे होतं म्हणजे थेट आर पाटील गृहमंत्री म्हणजे हे कुणाचे राष्ट्रवादीचे म्हणजे पवार साहेबांचे जवळचे, किंवा त्या तालुक्यातले अनिल भाऊ बाबर असतील ते राष्ट्रवादीचे म्हणजे पवार साहेबांचे, किंवा राजेंद्र अण्णा देशमुख असतील ते राष्ट्रवादीचे ते कोणाचे पवार साहेबांचे. म्हणजे असा थेट संघर्ष राष्ट्रवादी बरोबर आहे ना पहिल्यापासून. त्या माध्यमातून त्यांना जो त्रास झाला त्यामुळे ती चिड त्यांच्या मनामध्ये राजकीय राग आहे. राजकीय राग आहे का वैयक्तिक काय? वैयक्तिक काहीच नाही ना. वैयक्तिक काय गोपीचंद पडळकरांचा नारा म्हणजे अजितदादाचा काय बांधाला बांध नाही ना. वैयक्तिक संघर्ष असण्याचं काही कारणच नाही ना. पण तुम्ही आता मित्र म्हणून त्यांना कधी बोलता का की तुम्ही शरद पवार असतील हे ज्येष्ठ नेते त्यांच्यावर पण तुम्ही फार तिखट टीका करता तर थोडं टाळलं पाहिजेत असं? या विषयावर म्हणजे आता मी कधी काय बोललेलो नाही, परंतु राजकारणामध्ये ते आज प्रगल्भ आहेत. त्यांनी काय बोलावं किंवा किती बोलावं हे त्यांना कळतं. त्यामुळं माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना त्यांना सांगण्यात पण ते बरोबर आहे. नक्कीच. पण आता देवेंद्र फडणवीसांच्या फार ते जवळचे झाले, फार कमी वेळात देवेंद्र फडणवीसांचे ते फार विश्वासू झालेले आहेत, तर कसं पाहता याच्याकडे? कसं म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या जवळचं म्हणजे देवेंद्र फडणवीसांना एक जाण आहे, एक सामान्य म्हणजे चळवळीत आलेला कार्यकर्ता किंवा जनमानसामध्ये ज्याची इमेज आहे किंवा सामान्य जनतेच्या मध्ये जो काम करणारा कार्यकर्ता आहे. म्हणजे आज तुम्ही बघा की महाराष्ट्रामध्ये कुठलंही आंदोलन तुम्ही घ्या, म्हणजे एमपीसीच्या विद्यार्थ्यांचं असेल आंदोलन असेल त्या ठिकाणी गोपीचंद पडळकर असतात, त्यांच्यासाठी आवाज उठवतात. एसटीचं आंदोलन असू द्या त्या ठिकाणी गोपीचंद पडळकर आवाज उठवतात. म्हणजे तमाम महाराष्ट्रातल्या ह्या 18 पगड ज्या वंचित जात्या, ज्या राजकारणापासून वंचित होत्या, त्यांना एक प्रतिनिधित्व देण्यासाठी गोपीचंद पडळकर सातत्याने प्रयत्न करतात. हे फडणवीस साहेबांनी हेरलंय ना. आणि ही 18 पगड जातीतले युवक असतील, ही जी लोक 18 पगड जातीतले सगळे बहुजन वर्ग असेल, हा गोपीचंद पडळकरांच्या पाठीशी आहे हे फडणवीस साहेबांनी हेरलंय ना. त्यामुळे आज जी गोपीचंद पडळकरांना फडणवीस साहेब ते ताकद देतात ती ह्या अनुषंगाने देतात ना. आता ज्या शाळेमध्ये राजकीय शाळाच म्हणेल मी त्याला, महादेवराव जानकर यांच्या पक्षामध्ये तुम्ही धडे घेतले, ते आता महादेवराव जानकर एकटेच आहेत आणि
संघर्ष करतायत, म्हणजे त्यांना विधानसभा असेल लोकसभा असेल त्यांना फारसं काही यश मिळालं नाही, तर त्यांच्याबद्दल तुम्ही काही विचार करता की नाही, की आता आपला नेता जो जुना आहे ज्यांनी आपल्या राजकारणात आणलं ते सध्या एकटे पडलेले, त्याबद्दल काय विचार करता? त्याबद्दल आता मी जास्त म्हणजे काय आहे, जानकर साहेब बी मोठे नेते आहेत. आज गोपीचंद पडळकर बी तसं महाराष्ट्राचं नेतृत्व करतायत, आमदार आहेत. आता माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एवढं मोठं विषयावरती बोलता येणार नाही जास्त काय. नक्कीच. बरं, आता आपण थोडंसं राजकारणाच्या विषयावर जास्त बोलतोय. विषय होता जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्या वादाचा, त्यावरून आपण हे बोलतो. मात्र विषय निघाला म्हणून तुम्हाला बोलत होतो. गोपीचंद पडळकर हे तुमचे मित्र आहेत, पण एक मित्र म्हणून कसा माणूस आहे गोपीचंद पडळकर? मित्र म्हणून मैत्री कुणाशी करावी याचं एक उदाहरण असेल तर गोपीचंद पडळकर. बरं, काय उदाहरण नेमके? म्हणजे आता मी अनेक दिवस त्यांच्या बरोबर, म्हणजे आम्ही दोघं एका ताटामध्ये जेवलोय, म्हणजे अनेक वेळा जेलमध्ये एकत्र आम्ही राहिलोय. म्हणजे टेंबूच्या प्रकरणामध्ये तर आम्ही दोघंच जेलमध्ये होतो. त्यामुळं मित्र कसा असावा, आपला मित्र अडचणीत आला तर त्याला कशा पद्धतीने बाहेर काढावं हे गोपीचंद पडळकरांच्याकडून शिकलो. काय राजकीय अँबिशन काय आहेत त्यांचे? आता राजकीय अँबिशन तर काय लपून राहत नाही ना कोणाचं. हे बहुजन आता ते ज्या समाज नेतृत्व करतात किंवा ते ज्या संघर्षात आलेत त्या लोकांना न्याय देण्यासाठी राजसत्ता ही गरजेची नाही ना. म्हणजे राजकारण ही सगळ्या ह्याची गुरुकिल्ली आहे. त्यामुळे राजकारणामध्ये अँबिशन म्हणजे हातामध्ये पॉवर असेल तर आपण लोकांची कामं करू शकतो ना. ती पॉवर मिळवण्याचं किंवा या सामान्य जनतेचे कामं कशी मार्गी लागतील हे त्यांचं अँबिशन. तुम्ही त्यांच्या आधीपासून राष्ट्रीय समाज पक्षामध्ये होते असं तुम्ही म्हणालात, तर तुम्ही कुठल्या पक्षात आहेत सध्या? मी आता सध्या राजकीय सध्या कुठल्याही पक्षाचा सक्रिय सभासद नाही, पण एक गोपीचंद पडळकरांचा समर्थक म्हणून त्यांच्या बरोबर आम्ही काम करतो. मित्र म्हटलं की मित्राच्या सगळ्याच गोष्टीचा विचार केला जातो. गोपीचंद पडळकरांबद्दल अनेकांना कुतूहल आहे की ते लग्न का करत नाही. तुम्ही कधी त्यांना सल्ला दिला ना की आता लग्न केलं पाहिजे, आपलं वय झालंय? लग्नाच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर तुम्ही आपण अनेक उदाहरण बघतोय की माणूस संसारामध्ये गुंतला की समाजकारणामध्ये अनेक मर्यादा येतात. आता तुमचं बी लग्न झालं असेल, तुम्हाला बी माहिती झालेलं आहे, तुम्हाला बी माहित आहे. माझं लग्न झालंय. माझ्या लग्नाच्या अगोदर जी माझी काम करण्याची धडपड होती किंवा तळमळ जे स्पिरिट होतं ते थोडस त्याला मर्यादा येतात. पण तुमचा मित्र म्हणून त्यांना काय सल्ला असेल? मित्र म्हणून त्यांनी लग्न करावं हाच माझा सल्ला असेल. परंतु समाजकारण आणि राजकारणामध्ये पुढे जायचं असेल तर त्यांनी त्यांचा निर्णय त्यांनी अंमलात आणावा. नक्कीच. तर हे होते जगन्नाथ जानकर, जे गोपीचंद पडळकरांचे जुने मित्र, इतके जुने की त्यांनी जेलमध्ये एकत्र त्यांनी तुरुंगवास भोगलेला आहे. आणि ज्या फोटोबद्दल सोशल मीडियावर अनेकदा चर्चा होती, गोपीचंद पडळकर यांना मंगळसूत्र चोरीच्या आरोपात या गुन्ह्यामध्ये ते जेलमध्ये गेले, त्यांच्या हातात हातकडी होती, तो फोटो व्हायरल केला जातो. तर हेच ते जगन्नाथ जानकर आहेत, जे त्यांच्यासोबत ते हातकडीला हाताला हात लावून बसलेले आहेत. त्यांनी सांगितलं आहे की तो फोटो त्या गुन्ह्यातला नसून तो गुन्हा दुसरा आणि हे प्रकरण दुसरं, अशा या मंगळसूत्र चोरीच्या आरोपाचा उलगडा श्री जगन्नाथ जानकर यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेलं आहे. तुमचं खूप खूप स्वागत. तुम्ही आमच्या सर्व प्रश्नाचे उत्तर मनमोकळेपणाने दिले. थँक्यू. येस. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.